कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे डोळ्यामथले आसू पुसते ओठावरले गाणे डोळ्यामथले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे बहर धुंद बेनीवर यावा हळूच लाजला पक्षी गावा पक्षी गावा बहर धुंद वेलीवर यावा हळूच लाजला पक्षी गावा पक्षी गावा आणि अचानक गळून पडावी आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पाने डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे. सौंदर्य आहे. सुगंधाला असं कधी ओढून सांगावं लागत नाही की मी सुगंध आहे. जनार्दन पाखरेंचा आजचा कार्यक्रम चार ओळी म्हणजे काय तर चार ओळी व्यक्त झालेला काव्य प्रकार. पण या चार ओळीमध्ये खूप मोठी ताकद असते. समाजामधलं अज्ञान, अंधश्रद्धा, धर्मश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, अत्याचार, भ्रष्टाचार या समाजघातक असणाऱ्या गोष्टीवर प्रहार करणारं एकमेव धारदार शस्त्र म्हणजे चारोळे. आणि आज या ठिकाणी आमचे जनार्दन पाखरे चारोळ्यांचा रिमझिम पाऊस नाही तर धुवाधार बरसात करणार आहेत. मी त्या कार्यक्रमाचा आस्वाद अगदी मनपूर्वक घेतलेला आहे आणि म्हणून मी हा कार्यक्रम बघण्यासाठी अतिशय आतुर झालेला आहे. यासारख्या कार्यक्रमांची निश्चित गरज असते आणि म्हणून हा कार्यक्रम फक्त कागलच्या शाहू हॉल पुरताच मर्यादित न राहता उद्याच्या भविष्यकाळात त्यांच्या मनात यश त्यांना मिळावं आणि अशाच प्रकारच्या काव्यात्मक रसमैथिली पाखरेंनी पुन्हा पुन्हा सादर कराव्यात अशी इच्छा प्रकट करतो. आणि सरकार केवळ डेबिट आणि क्रेडिट हा अकाउंटन्सी सारखा वृक्ष विषय शिकवणारा शिक्षक याला या काव्य मैथिलीमध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं याबद्दल मी त्यांना त्यामुळे आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण पावसाचा अनुभव कसा घेणार आहे. प्रश्न म्हटलं एक चारोळी माझ्या लक्षात आला. येऊन याला क्षुधित चाटका शमवेल का. प्रश्न पुनवेची ही रात चांदणी खास चकोरा भरविल का. तव उद्यानी मधुकर आला मधुतयाला मिळेल का. असे हे प्रश्न. तसाच आज पाऊस पडणार का हा प्रश्न. तर आजचा हा पाऊस आपण चारोळ्यांचा पाऊस अनुभवणार आहोत. त्या पावसात चिंब चिंब होणार आहोत. चारोळ्या हा साधारणपणे गझलच्या जवळ गुच्छ. एखाद्या गुच्छामध्ये एखादं फुल कमी झालं म्हणून त्याचं सौंदर्य नाही कमी होत. तर वेलीवरचं फुल सुंदर पाहायचं असेल तर वेल जिवंत असते मुळापासून शिकण्याकडे. म्हणजेच पूर्ण वेल ही सौंदर्याची खाण आहे. आणि गझल त्यातली दुसरी ओळ. गझल ऐकताना पहिली ओळ ऐकून दुसरी ओळ निम्मी ऐकेपर्यंत आपल्याला काहीही कळलेलं असत नाही. श्री जनार्दन पाखरे, श्री तात्यासाहेब मोरे, नंदा आंबले. एक कौटुंबिक नाटक
200 साईबाबांची भक्ती लिहिली असून विचारधन, श्री साई स्तुती, साई अभंगमाला भाग 1 इत्यादी पुस्तकं लेखक या नात्यानं प्रकाशित केलेली आहेत. संत विभूती यातील ते 4 ओळींचेच होते, मात्र त्याला भक्तीची चौकट होती. मार्गाचे ते श्लोक म्हणजे जीवन प्रवाहातील मजबूत अशी पाऊलवाट होती. भक्ती, कर्तव्य, विनम्रता, स्वाभिमान आणि उत्कृष्ट मार्गदर्शनाचा सुरेख संगम. माझ्या लेखनावर असंख्य रसिकांनी निर्व्याज प्रेम केलं, तरी या रसिक मंडळींनी माझं कविमन जपलं. म्हणून तीच सर्व माझी स्फूर्तीस्थाने आहेत आणि तीर्थस्थाने सुद्धा. तसा प्रत्येक चारोळीला इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे. कुठं चैनवेचन करणारे विरहाचे प्रसंग, तर कुठं आंतरिक मनापासून साथ घालणारा निखळ प्रेमाचा भावस्पर्श. आणि त्या क्षणांचा उपयोग करून घेण्यासाठी माझं मन मोठं केलं आणि त्या क्षणाने क्षणांचा वापर काव्यातून व्यक्त होत राहिला. शिवाय त्या क्षणाने मला आत्मिक आनंदही बहाल केला. जगताना मी तडजोड केली ती फक्त परिस्थितीची, तत्वाची तडजोड मला मान्य नाही. मी जसं मित्रांवर प्रेम केलं अगदी तसंच शत्रूवरही केलं. मला वाटतं या दरम्यान आत्मपरीक्षणास प्रारंभ करून आपण परस्पराशी संवाद साधू शकतो. आज आपणासोबत येत नाही असं या कवीचं ठाम मत आहे. या संघर्षमय जीवनाकडे संवेदनशीलतेने पाहिलं तर काव्य जन्माला येतं. तसं कवीनं आजवर खूप खूप असं सोसलं आहे. क्षणभर येणारे सुख मात्र मानवाला दुःखाच्या सागरात मुक्कामाला घेऊन जातं. हा कवीचा स्वानुभव आहे. त्यामुळं त्यांची दुःखाशी अवीट अशी मैत्री झाली. म्हणूनच कवी म्हणतो, जगणे जणू हमाली मरणात मौज वाटे, जगणे जणू हमाली मरणात मौज वाटे, स्वानुभवाचे माझ्या हृदयात तीक्ष्ण काटे, स्वानुभवाचे माझ्या हृदयात तीक्ष्ण काटे. आज मात्र विभक्त कुटुंब पद्धतीनं मानवी मनाचे संतुलन बिघडले आहे. प्रेम, आदर, स्नेह, जिव्हाळा हे सारे शब्द निरर्थक झाले आहेत. एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे घरचा करता कर्तव्याच्या नावाखाली नैतिकतेची बंधने ओझे समजून वाहत आहेत. सावलीसाठी झाडाने कधीच तक्रार केली नाही. सावलीसाठी झाडाने कधीच तक्रार केली नाही. मात्र अखेरपर्यंत सावलीला झाडाची व्यथा कळली नाही. मात्र अखेरपर्यंत सावलीला झाडाची व्यथा कळली नाही. एकानं टाळलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं. एकानं टाळलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं. शब्द आणि सुरांसारखे दोन मनाचे नाते असावे. शब्द आणि सुरांसारखे दोन मनाचे नाते असावे. रुजणाऱ्या क्षणांनाही भावुकतेने आपले करावे. रुजणाऱ्या क्षणांनाही भावुकतेने आपले करावे. मात्र वेगळे असतात. आलिशान बंगल्यापेक्षा पालातील संसार थाटात असतात. आलिशान बंगल्यापेक्षा पालातील संसार थाटात. शब्दांच्या पलीकडे सर्वांना जाता येत नाही. शब्दांच्या पलीकडे सर्वांना जाता येत नाही. म्हणूनच त्यांना जीवनगीत कधीच सुरेल गाता येत नाही. म्हणूनच त्यांना जीवनगीत कधीच सुरेल गाता येत नाही. भोग भोगून संपतात तिथं वशिला नसतो. भोग भोगून संपतात तिथं वशिला नसतो. पूर्व संचिता विना जीवनाला कोणताच अर्थबोध नसतो. कोणताच अर्थबोध नसतो. बोलका असतो. शब्दापेक्षा स्पर्श नक्कीच बोलका असतो. मनातील भाव श्रेष्ठ नातं रक्ताच असं मानतात. मात्र कवी जीव लावतो तोच जीव घेतो.
जीव लावतो तोच जीव घेतो त्याला जीवनाचे मर्म म्हणतात. ज्याला टाळतो तोच भेटतो त्याला आपले कर्म म्हणतात. त्याला आपले कर्म म्हणतात. धोका देताना त्यांनी रक्ताचं नातंही विसरलं होतं. धोका देताना त्यांनी रक्ताचं नातंही विसरलं होतं. मात्र झोका घेताना त्यांनी पोटातलं पाणी हलवलं होतं. मात्र झोका घेताना त्यांनी पोटातलं पाणी हलवलं होतं. भाकरीची किंमत भरलेल्या पोटाला नाही. भाकरीची किंमत भरलेल्या पोटाला नाही. शब्दांची किंमत बदलणाऱ्या ओठाला नाही. शब्दांची किंमत बदलणाऱ्या ओठाला नाही. आजकालच्या सरकारात सत्याचं दर्शन दुर्मिळ असतं. आजकालच्या सरकारात सत्याचं दर्शन दुर्मिळ असतं. म्हणूनच खडूच्या स्पर्शाविना आदर्श पुरस्कार मिळत आहे. म्हणूनच खडूच्या स्पर्शाविना आदर्श पुरस्कार मिळत आहे. देण्यासाठी बरंच काही, देण्यासाठी बरंच काही होतं माझ्या हृदयात. देण्यासाठी बरंच काही होतं माझ्या हृदयात. मात्र घेणाऱ्याचं मन बुडालं संशयाच्या सागरात. मात्र घेणाऱ्याचं मन बुडालं संशयाच्या सागरात. जगणं आणि जळणं, जगणं आणि जळणं फार मोठा भेद आहे. जाळण्यासाठी जगणं हा मात्र खेद आहे. जाळण्यासाठी जगणं हा मात्र खेद आहे. खांद्यावर हात ठेवणाऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले. खांद्यावर हात ठेवणाऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले. तरीही त्यांच्या ओठात आम्ही मधाचे थेंब सोडले. तरीही त्यांच्या ओठात मधाचे थेंब सोडले. पैसा हे साधन आहे त्याला साध्य मानू नका. पैसा हे साधन आहे त्याला साध्य मानू नका. आदराने विनम्र व्हावे मात्र लाचार बनू नका. आदराने विनम्र व्हावे मात्र लाचार बनू नका. कोणत्याही रंगापेक्षा पांढरा रंग शाश्वत असतो. कोणत्याही रंगापेक्षा पांढरा रंग शाश्वत असतो. तोच वेळ्या अंतिम क्षणी भावपूर्ण निरोप देतो. तोच वेळ्या अंतिम क्षणी भावपूर्ण निरोप देतो. सर्वांचंच मन कधी आकाश एवढंच असतं. सर्वांचं मन कधीच आकाश एवढं नसतं. म्हणूनच शरीरापेक्षा मनानं जवळ येणं आवश्यक असतं. म्हणूनच शरीरापेक्षा मनानं जवळ येणं जास्त आवश्यक असतं. आत्मस्तुती करताना इतरांची निंदा करू नका. आत्मस्तुती करताना इतरांची निंदा करू नका. उच्च शिक्षणाने विभूषित व्हावे मात्र संकुचित बनू नका. उच्च शिक्षणाने विभूषित व्हावे मात्र संकुचित बनू नका. कोणाचा ग्लास भरलेला तर कोणाचा ग्लास अर्धा आहे. तुमच्या मनात आहे तो निश्चित नाही. कोणाचा ग्लास भरलेला तर कोणाचा ग्लास अर्धा आहे. 21व्या शतकामध्ये धृत राष्ट्राची स्पर्धा आहे. 21व्या शतकामध्ये धृत राष्ट्राची स्पर्धा आहे. चांगलं करणं शक्य नसेल तर वाईट कोणाचं चिंतू नका.
चांगलं करणं शक्य नसेल तर वाईट कुणाचं चिंतू नका. जीवन म्हणजे फिरणारी ढाल हे कदापि विसरू नका. जीवन म्हणजे फिरणारी ढाल आहे हे कदापि विसरू नका. ध्येयाविना धावणाऱ्यांची अधोगती निश्चित असते. ध्येयाविना धावणाऱ्यांची अधोगती निश्चित असते. अंकापुढे शून्य देणे हीच त्यांना प्रगती वाटते. अंकापुढे शून्य देणे हीच त्यांना प्रगती वाटते. वाचण्यासारखे लिहाल तेव्हाच वाचणारा वाचू शकेल. वाचण्यासारखे लिहाल तेव्हाच वाचणारा वाचू शकेल. ज्याचे दैव बलवत्तर त्याचा मृत्यू मिटवू शकेल. ज्याचे दैव बलवत्तर त्याचा मृत्यू मिटवू शकेल. भक्तीच्या नावाखाली सोंगांचा बाजार भरला. भक्तीच्या नावाखाली सोंगांचा बाजार भरला. परमार्थाच्या माध्यमाने पुजाऱ्यांचा हैदोस चालला. परमार्थाच्या माध्यमाने पुजाऱ्यांचा हैदोस चालला. मानापमानाच्या वादात केव्हाच पडू नका. मानापमानाच्या वादात केव्हाच पडू नका. क्षणिक स्वार्थासाठी स्वाभिमान सोडू नका. क्षणिक स्वार्थासाठी स्वाभिमान सोडू नका. दैव नियतीच्या हातामध्ये बरंच काही आहे. ते सर्वांना पटेलच असं नाही. नियती बरोबर कर्तव्यालाही कवी निश्चितच मांडतो. मानव मोहक परिणामाचा विचार क्वचित करतो. मानव मोहक परिणामाचा विचार क्वचित करतो. कारण बेसावधपणा हाच नीतीचा श्वास आहे. बेसावधपणा हाच नीतीचा श्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे चित्र तपस्वी व्ही शांतारामांनी एक चित्रपट बनवला होता. ज्या चित्रपटाची कथा 2.5 ते 3 तास बांधली गेली होती. त्या संपूर्ण चित्रपटामध्ये आदर्श शिक्षक असलेले, चित्रपटाचं त्यांचं नाव मास्तर म्हटलं जात होतं, प्रत्यक्षात डॉक्टर श्रीरामरावजी कलाकार, संपूर्ण गावाचं कल्याण करा निघालेल्या माणसाचं दैवाच्या फेऱ्यात आलेला तर काय होतं हे सांगण्यासाठी जवळजवळ 2-2.5 तास ती कथा बांधली गेली. त्याचा विचार करून मी 4 ओळी थोडस सांगण्याचा प्रयत्न इथं करतोय. विषय नियतीचा आहे. एका बेसावध क्षणी नियतीचा हेतू साध्य झाला. इंदिरातील मास्तर किती जागरूक होते आपल्याला माहित आहे, पण प्रसंग कसे असतात. एका बेसावध क्षणी नियतीचा हेतू साध्य झाला. पाहता पाहता सत्पुरुषाचा पिंजऱ्यातील मास्तर झाला. पाहता पाहता सत्पुरुषाचा पिंजऱ्यातील मास्तर. शरीराने जवळ येणारे फार काळ टिकत नाहीत. शरीराने जवळ येणारे फार काळ टिकत नाहीत. मनानं जवळ येणारे कधीच विकले जात नाहीत. मनाने जवळ येणारे कधीच विकले जात नाहीत. चिंता करण्यापेक्षा काही क्षण चिंतन करा. उगीच चिंता करण्यापेक्षा काही क्षण चिंतन करा. लाभलेल्या आयुष्याचे अंतिम क्षणी तरी सोने करा. लाभलेल्या आयुष्याचे अंतिम क्षणी तरी सोने करा. ज्ञानामध्ये मनशांती. ज्ञानामध्ये मनशांती तर अज्ञानामध्ये सुख असते. अशाश्वत वैभवामध्ये लक्ष्मीचे दर्शन दुर्मिळ असते. अशाश्वत वैभवामध्ये लक्ष्मीचे दर्शन दुर्मिळ असते. व्यसनमुक्त झाला म्हणून त्यानं पार्टी दिली होती. व्यसनमुक्त झाला म्हणून त्यानं पार्टी दिली होती.
अतिउत्साहानं आज मात्र थोडी अधिकच घेतली होती. अतिउत्साहानं आज मात्र थोडी अधिकच घेतली होती. सत्य कधी बदलत नाही. सत्य कधी बदलत नाही. बदलणारं सत्य नसतं. सत्य कधी बदलत नाही. बदलणारं सत्य नसतं. अथांग जनसागरामध्ये माणुसकीचं दर्शन दुर्मिळ दिसतं. अथांग जनसागरामध्ये माणुसकीचं दर्शन दुर्मिळ प्रवासातील सावलीला आपलं मानायचं नसतं. प्रवासातील सावलीला आपलं मानायचं नसतं. संघर्षमय जीवनाला मित्र समजायचं असतं. संघर्षमय जीवनाला मित्र समजायचं असतं. घरटं बदलणारे पक्षी स्वप्न बदलत नाही. घरटं बदलणारे पक्षी स्वप्न बदलत नाही. आणि विकारात रमलेली माणसं सुविचारी होत नाही. विकारात रमलेली माणसं सुविचारी होत नाही. स्वतःसाठी जगणं हे शौर्याचं लक्षण नव्हे. स्वतःसाठी जगणं हे शौर्याचं लक्षण नव्हे. इतरांच्यासाठी मरणं हेच पुरुषार्थाचं भूषण आहे. इतरांच्यासाठी मरणं हे पुरुषार्थाचं भूषण आहे. अंकापुढे शून्य देणे हे केवळ भूषण नव्हे. अंकापुढे शून्य देणे हेच केवळ भूषण नव्हे. लाचारीनं तडजोड करणे हे जीवनाचं ध्येय नव्हे. लाचारीनं तडजोड करणे हे जीवनाचं ध्येय नव्हे. आजकाल तरुण व्यसनासाठी वाटेल ते करतात. आजकाल तरुण व्यसनासाठी वाटेल ते करतात. फुलासारखं जीवन क्षणात मातीमोल करतात. फुलासारखं जीवन क्षणात मातीमोल करतात. नैसर्गिक सौंदर्याला प्रसाधनाची गरज नसते. नैसर्गिक सौंदर्याला प्रसाधनाची गरज नसते. मनाच्या सौंदर्याला मृत्यूचीही भीती नसते. मनाच्या सौंदर्याला मृत्यूचीही भीती नसते. कुणी धनाविना दुःखी तर कुणी धनानेच दुःखी. कुणी धनाविना दुःखी तर कुणी धनानेच दुःखी. तरीही वेड्या मनाला दुनिया दिसते सुखी. तरीही वेड्या मनाला दुनिया दिसते सुखी. दुसऱ्याच्या उंजळीने तहान कधीच भागत नाही. दुसऱ्याच्या उंजळीने तहान कधीच भागत नाही. उगवणाऱ्या सूर्याला साक्ष कोणाची लागत नाही. उगवणाऱ्या सूर्याला साक्ष कोणाची लागत नाही. तसा प्रत्येक गल्लीत एक देवदास असतो. तसा प्रत्येक गल्लीत एक देवदास असतो. वैभव संपन्न असूनही अंतर्मनात उदास असतो. वैभव संपन्न असूनही अंतर्मनात उदास असतो. प्रेमाविषयी काय बोलावं. खरंच ती एक न संपणारी कहाणी आहे. अडीच अक्षरे प्रेमाची. कवी म्हणतो, प्रेमाला सोशिकपणाची किनार असेल तर देहात सुद्धा आनंद आहे. ते प्रेम पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे निश्चितच तेजस्वी असते. अशाच एका सांजवेळी, अशाच एका सांजवेळी तुझी मला आठवण आली. अशाच एका सांजवेळी तुझी मला आठवण आली. बरसणाऱ्या श्रावणासारखी शब्दाविना स्पर्शून गेली. बरसणाऱ्या श्रावणासारखी शब्दाविना स्पर्शून गेली.
तुझं माझं नातं जणू सूर्यप्रकाश, तुझं माझं नातं जणू सूर्यप्रकाश. का आपण दोघे दूर जसे धरती आणि आकाश, का आपण दोघे दूर जसे धरती आणि आकाश. प्रेम हा जीवनाचा अलंकार आहे, मात्र सात्विक प्रेम आज दुर्मिळ झालंय. चांगलं शोधणं आणि खूप खूप सोचणं दोघांनाही शिक्षा वाटते. त्याग हे शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे. मनाचं सौंदर्य चिरंतन आत्मिक समाधान देते, मात्र संयम हे प्रभावी शस्त्र प्रसंगानुरूप मोठ्या कौशल्याने अंगीकारले पाहिजे. तेव्हाच कुठे निरोप आणि परस्परांवर निस्वार्थी प्रेम करणारा समाज निर्माण होईल. भारतीय भावसौंदर्य सोज्वळ संस्कृतीने शोधते. नैसर्गिक सौंदर्य हे सहजगत्या मन प्रसन्न ठेवते, कारण ते मनाचे सौंदर्य असते. ताजमहल बांधण्यासाठी प्रेम शहाजहानचं असावं लागतं. ताजमहल बांधण्यासाठी प्रेम शहाजहानचं असावं लागतं. अवीट नवनिर्मितीसाठी मन निष्पाप असावं लागतं. अवीट नवनिर्मितीसाठी मन निष्पाप असावं लागतं. सारेच मनीचे भाव तुलाच केवळ सांगावे. सारेच मनीचे भाव तुलाच केवळ सांगावे. तू जवळ येतात का शब्दांनी मौन धरावे. तू जवळ येतात का शब्दांनी मौन धरावे. अबोलीचा तो गजरा सारं काही सांगून जातो. अबोलीचा तो गजरा सारं काही सांगून जातो. स्वप्नातील कळ्यांना हळूवार फुलवून जातो. स्वप्नातील कळ्यांना हळूवार फुलवून. तुझ्या रेखीव सौंदर्यापुढे तो गजरा काहीच नाही. तुझ्या रेखीव सौंदर्यापुढे तो गजरा काहीच नाही. तरी का कोण जाणे गजऱ्याविना तो खुलत नाही. सौंदर्य शास्त्री वरदान हा संशोधनाचा विषय आहे. याविषयी कवी म्हणतो, कालप्रवाहात शारीरिक सौंदर्य कमी होत जाते. तारुण्यात ते आकर्षित करण्याचं माध्यम असलं तरी त्याचा शेवट क्वचित गोड होतो. कारण मनाचं सौंदर्य आपण जपलेलं नसतं. पण एकदा का मनाच्या सौंदर्याची म्हणजे शाश्वत सत्याची ओळख झाली की सारं विश्व आपल्याला निष्पाप वाटायला लागतं. मान मागायचा नसतो तो निर्माण करावा लागतो. मान मागायचा नसतो तो निर्माण करावा लागतो. सत्कर्माच्या वाटेवरचा इतिहास शाश्वत असतो. सत्कर्माच्या वाटेवरचा इतिहास शाश्वत असतो. काही नजरेनं खाया तर काही बेचिराख. काही नजरेनं खाया तर काही बेचिराख. तुझं नक्षत्र असं देणं मात्र शतजन्मांची अवीट साथ. तुझं नक्षत्र असं देणं मात्र शतजन्मांची अवीट साथ. श्रावणातील सरीप्रमाणेच तुझं येणं जाणं असतं. श्रावणातील सरीप्रमाणेच तुझं येणं जाणं असतं. सूर ताल लई विना जणू जीवन गाणं वाटतं. सूर ताल लई विना जणू जीवन गाणं वाटतं. सर्वस्व तुला अर्पूनही मी तुझी झाले नाही. सर्वस्व तुला अर्पूनही मी तुझी झाले नाही. तिन्ही सांजा झाल्या. तिन्ही सांजा झाल्या तरी हे गुपित कळले नाही. तिन्ही सांजा झाल्या तरी हे गुपित कळले नाही. काळजाची भाषा
काळजालाच कळते. काळजाची भाषा काळजालाच कळते. म्हणूनच शब्दांनाच काय तिथे अक्षरांनाही स्थान नसते. म्हणूनच शब्दांनाच काय तिथे अक्षरांनाही स्थान नसते. तुझ्या ओंजळभर आठवणी मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या होत्या. तुझ्या ओंजळभर आठवणी मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या होत्या. परवाच्या बातमीनं मात्र त्या कापरासारख्या जळाल्या होत्या. परवाच्या बातमीनं मात्र त्या कापरासारख्या जळाल्या होत्या. सुखद किंवा दुःखद आठवणी ही मानव प्राण्यास लाभलेली एक नवी देणगी आहे असं कवीला वाटतं. आठवणीच्या प्रदेशात तो हरवून जातो. एखादी आठवण कधी रम्य बालपण तर कधी तरुणपणी हसलेले फसलेले आणि रुसलेले क्षण दाखवते. आठवण आणि स्वप्न या एकाच नाण्याच्या दोन बाजू, दोन्हीही मधुर, कारण दोन्ही तितकाच आनंद आहे. मात्र त्याचा आस्वाद राजहंसाप्रमाणे आपल्याला घेता आला पाहिजे. प्रेमभंगामुळे जीवन निरस वाटतं. प्रेमभंगामुळे जीवन निरस वाटतं. वास्तविकतेचा स्पर्श मनाला योग्य ठिकाणी घेऊन जातो. या स्वानुभवातून प्रियकर जागृत होत नाही किंवा तो मनाचा तोल सावरण्याचा प्रयत्न क्वचितच करतो. तेव्हा तो क्षणभर शांतीसाठी व्यसनाकडे धाव घेतो. प्रसंगाचं भान ठेवून वस्तुस्थितीचा जर स्वीकार केला तर दुःखात सुद्धा आत्मसुख लाभतं. म्हणूनच कवी म्हणतो, अगदी सावलीसारखीच तू प्रत्येक क्षणी उभी राहतेस. अगदी सावलीसारखीच तू प्रत्येक क्षणी उभी राहतेस. तर कधी माऊलीसारखी माझं अस्तित्व उजळतेस. आजकाल सारे स्वप्नात रंगून जातात. आजकाल सारे स्वप्नात रंगून जातात. जागे होताच पुन्हा हातावर हात चोळत बसतात. जागे होताच पुन्हा हातावर हात चोळत बसतात. विसरायचंच म्हटलं तर जगात बरंच काही आहे. विसरायचंच म्हटलं तर जगात बरंच काही आहे. आठवणीसाठी मात्र तुझ्या विना कोण आहे. आठवणीसाठी मात्र तुझ्या विना कोण आहे. तू सहज सांगून गेलास ती अमृतवाणी होती. विचारांती उमजलं ती माझीच कहाणी होती. विचारांती उमजलं ती माझीच कहाणी होती. माझ्या सुखदुःखामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. माझ्या सुखदुःखामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. त्याग संयम चैतन्याच्या भावपूर्ण लाटा आहे. त्याग संयम चैतन्याच्या भावपूर्ण लाटा आहे. देह जरी माझा असे श्वास मात्र तुझाच आहे. देह जरी माझा असे श्वास मात्र तुझाच आहे. वेलीवरील फुलांनाही रंगगंध तुझाच आहे. वेलीवरील फुलांनाही रंगगंध तुझाच आहे. तसं तुला समजावून सांगणं माझ्या पुढं कोडं होतं. तसं तुला समजावून सांगणं माझ्या पुढं कोडं होतं. तरी का कोण जाणे तुझ्यासाठी मन वेडं होतं. तरी का कोण जाणे तुझ्यासाठी मन वेडं होतं. ओले चिंब करत नाही तो पावसाळा कसला. ओले चिंब करत नाही तो पावसाळा कसला. शब्द शब्द आठवत नाही तो जिव्हाळा कसला. शब्द शब्द आठवत नाही तो जिव्हाळा कसला.
जवळ असताना जगाची लोकसंख्या फक्त 2 असते. तू जवळ असताना जगाची लोकसंख्या फक्त 2 असते. तू नसताना मात्र ती शून्याहून शून्य असते. तू नसताना मात्र ती शून्याहून शून्य असते. नजर लागेल असं कधी तू प्रेम करू नकोस. नजर लागेल असं कधी तू प्रेम करू नकोस. प्रेम वेडच राहू दे त्यात जाग करू नकोस. प्रेम वेडच राहू दे त्यात जाग करू नकोस. शब्दांचं सामर्थ्य हेच कवीचे वैभव. कविता कशा सुचतात असं जेव्हा त्यांना विचारलं जातं तेव्हा त्याचं उत्तर एक गूढ कोड असते. भावभावनांचा कलर निर्माण झाल्याशिवाय काव्य जन्माला येत नाही. ते एक अंतर्बाह्य मूक युद्धच असतं. विविध भावनांचा गोडमारा शब्दांच्या सामर्थ्याने व्यक्त होत राहतो. तसा कवी केवळ स्वानुभवच व्यक्त करतो असंही नाही. समाजात अनेक घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घडत असतात. सत्य असत्याच्या मिश्रणातून शब्दवेल बहरली जाते. त्या वेलीला रसिकांच्या मनसोक्त टाळ्यांचा सुगंध असतो, तर कधी जैद गैर धावणाऱ्या असंख्य मनाला दिलासा लागतो. त्यांना एका रसिकानं विचारलं होतं की माझं दुःख आपण कसं जाणलं. मला तर असं वाटतं की ही चारोळी माझ्यासाठीच लिहिलेली आहे. याविषयी कवी म्हणतो, प्रत्येक रसिकाला प्रत्येक काव्य आपलं आणि आपलं वाटणं हेच खरं त्या लेखकाचं कौशल्य आहे. दूर असणारे हुरूर लावतात. दूर असणारे हुरूर लावतात तर जवळ असणारे फितूर. दूर असणारे हुरूर लावतात तर जवळ असणारे फितूर. पूर्ण कोरड्या नदीला कधी येतो का महापूर. पूर्ण कोरड्या नदीला कधी येतो का महापूर. जपलेले क्षण तुझे माझे आयुष्य आहे. जपलेले क्षण तुझे माझे आयुष्य आहे. उर्वरित जीवन म्हणजे तुटलेला पतंग आहे. उर्वरित जीवन म्हणजे तुटलेला पतंग आहे. मला नाही पटत श्वास म्हणजे जीवन आहे. मला नाही पटत श्वास म्हणजे जीवन आहे. एवढं मात्र नक्की, एवढं मात्र नक्की तुझं प्रेम श्वासाहून खास आहे. एवढं मात्र नक्की तुझं प्रेम श्वासाहून खास आहे. लग्नाची गाठ म्हणे स्वर्गात बांधतात. लग्नाची गाठ म्हणे स्वर्गात बांधतात. मग निष्पाप निखळ प्रेमी युगत का विरहात जगतात. मग निष्पाप निखळ प्रेमी युगत का विरहात जगतात. गुलाबाला स्पर्शिताना मी काट्यांना पाहिलं नव्हतं, म्हणूनच प्रेमानं नव्हतं. गुलाबाला स्पर्शिताना मी काट्यांना पाहिलं नव्हतं, म्हणूनच काय माझं जीवन वेदनेसाठी वाहिलं होतं. म्हणूनच काय माझं जीवन वेदनेसाठी वाहिलं होतं. तुझा अंत शोधताना मी हरवून गेलो. तुझा अंत शोधताना मी हरवून गेलो. अशाश्वताच्या मैफिलीला उगीच ठरवून गेलो. अशाश्वताच्या मैफिलीला उगीच ठरवून गेलो. तुझ्या आणि माझ्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे. तुझ्या आणि माझ्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे. तरीही का कोण जाणे विरहाचं स्थान अटळ आहे. तरीही का कोण जाणे विरहाचं स्थान अटळ आहे. बरसणाऱ्या जलधारा, बरसणाऱ्या जलधारा या बरच काही सांगून जातात. बरसणाऱ्या जलधारा या बरच काही सांगून जातात. बहरणाऱ्या तला मनाला चैन बेचैन करून जातात. बहरणाऱ्या तला मनाला चैन बेचैन करून जातात. तुझ्या आठवणी कधीच जोर पावलांनी येत नाही. तुझ्या आठवणी कधीच जोर पावलांनी येत नाही. वादळ वेळ जणू तू तेव्हा मात्र मी भानावर राहत नाही.
वाजळे जणू तू, तेव्हा मात्र मी भानावर राहत नाही. तू कितीही प्रेम केलंस तरी दोघांचं जग वेगळं आहे. तू कितीही प्रेम केलंस तरी दोघांचं जग वेगळं आहे. हे जाणण्यामध्येच आपल्या सुखी जीवनाची धन्यता आहे. हे जाणण्यामध्येच आपल्या सुखी जीवनाची धन्यता आहे. कवी नुसती सृष्टीच निर्माण करतो असं नव्हे, तर कवी सृष्टीचं रक्षणही करतो. स्वभावतः जे सुंदर आहे त्याला तो अधिकच सुंदर बनवतो. हे जसं त्याचं काम, त्याचप्रमाणे जे सुंदर नाही त्यालाही सौंदर्य बहाल करणं हेही त्याचंच काम आहे. पण जे चांगलं आहे, चांगलं असेल त्याबद्दल अत्यंत उत्कट आवड निर्माण करणं हे त्याही पेक्षा त्या कवीचं मोठं कार्य आहे. म्हणूनच कवी म्हणतो, जळणाऱ्यानं जळावं केवळ प्रकाशासाठी, जळणाऱ्यानं जळावं केवळ प्रकाशासाठी, फुल असं फुलावं, फुल असं फुलावं सुगंध दरवळण्यासाठी, फुल असं फुलावं सुगंध दरवळण्यासाठी. वय वाढलं तरीही मन अजून तरुण आहे. वय वाढलं तरीही मन अजून तरुण आहे. गुलाबाच्या फुलाकडे नजर सदा चोरून आहे. गुलाबाच्या फुलाकडे नजर सदा चोरून आहे. उमललेली प्रत्येक कळी तुझा गंध सांगून गेली. उमललेली प्रत्येक कळी तुझा गंध सांगून गेली. शब्दाविना उमटणारी मधुरता छेडून गेली. शब्दाविना उमटणारी मधुरता छेडून गेली. फिरून मागं पाहण्यासारखं तुझं सौंदर्य नव्हतं. फिरून मागं पाहण्यासारखं तुझं सौंदर्य नव्हतं. मात्र निरभ्र आकाशासारखं मोकळं मोकळं मन होतं. मात्र निरभ्र आकाशासारखं मोकळं मोकळं मन होतं. मंडप कोणाचाही असो, मंडप कोणाचाही असो, कार्य मात्र आमचंच आहे. हीच भावना काल परत्वे आज लोप पावत आहे. हीच भावना काल परत्वे आज लोप पावत आहे. निरोप तुझा घेताना अंतरंगी धुकं दाटतं. निरोप तुझा घेताना अंतरंगी धुकं दाटतं. गर्दीतल्या वाटेवरी खूप खूप एकटं वाटतं. गर्दीतल्या वाटेवरी खूप खूप एकटं वाटतं. भक्तीमध्ये अध्यात्म आहे, शक्तीमध्ये कर्तृत्व. भक्तीमध्ये अध्यात्म आहे, शक्तीमध्ये कर्तृत्व. प्रबोधनाविना जीवन म्हणजे व्यर्थ जाणं नेतृत्व. प्रबोधनाविना जीवन म्हणजे व्यर्थ जाणं नेतृत्व. आजही जगण्यामध्ये मरणापेक्षा आनंद आहे. आजही जगण्यामध्ये मरणापेक्षा आनंद आहे. मात्र सौख्याचे क्षण जो तो गिऱ्हाईक बनून शोधत आहे. मात्र सौख्याचे क्षण जो तो गिऱ्हाईक बनून शोधत आहे. लग्नामध्ये वधूवरांपेक्षा वराड असा दंगा असतो. लग्नामध्ये वधूवरांपेक्षा वराड असा दंगा असतो. घासभर भातासाठी उगीच चावळा गोंधळ असतो. घासभर भातासाठी उगीच चावळा गोंधळ असतो. तशी तुझी समजूत काढणं फारसं कठीण नव्हतं. तशी तुझी समजूत काढणं फारसं कठीण नव्हतं. पण खरं सांगू का, तुझं रागावणंच खूप खूप आवडतं. तुझं रागावणंच खूप खूप आवडतं. सौंदर्य टिपण्यासाठी मन रसिक असावं लागतं. सौंदर्य टिपण्यासाठी मन रसिक असावं लागतं. प्रेम जपण्यासाठी ते सात्विक असावं लागतं. प्रेम जपण्यासाठी ते सात्विक असावं लागतं.
आज समजलं. गुलाबाला काटे का असतात याचं गूढ आज समजलं. खरं खरं मरण म्हणजे संघर्षमय जीवन उमगलं. खरं खरं मरण म्हणजे संघर्षमय जीवन उमगलं. गांधी टोपी माहित नाही आता हिंदुस्थानात कोणी नाही. आज सुद्धा काही खेड्यामध्ये आलेलं पत्र डोक्याला टोपी घालून वाचलं जातं. इतका त्या टोपीबद्दल आणि गांधींच्या बद्दल आदर होता. पण सध्याच्या पुढाऱ्यांनी या गांधी टोपीची केलेली काय अवस्था आहे ती 4 ओळीत बांधण्याचा हा माझा प्रयत्न. आदराचे भूषण होती एकेकाळी गांधी टोपी. आदराचे भूषण होती एकेकाळी गांधी टोपी. आज नेते घालत सुटले भेटेल त्याला टोपीवर टोपी. आज नेते घालत सुटले भेटेल त्याला टोपीवर टोपी. रंगणाऱ्या भिंती केवळ आलिशान बंगले सजवतात. रंगणाऱ्या भिंती केवळ आलिशान बंगले सजवतात. आश्वासनाच्या महापुरात वेळी मने वाहून जातात. आश्वासनाच्या महापुरात वेळी मने वाहून जातात. 5 वर्ष नागराज भेटेल तेव्हा फुटकारतो. 5 वर्ष नागराज भेटेल तेव्हा फुटकारतो. पंचमीच्या सणाला मात्र साखरेपेक्षा गोड बोलतो. पंचमीच्या सणाला मात्र साखरेपेक्षा गोड बोलतो. नेता व्हायचंच असेल तर प्रथम संस्थापक व्हावं. नेता व्हायचंच असेल तर प्रथम संस्थापक व्हावं. रीतसर बिलं टाकून मनसोक्त लुटावं. रीतसर बिलं टाकून मनसोक्त सत्ता आणि संपत्तीने अंधरा मुका बहिरा फुलतो. सत्ता आणि संपत्तीने अंधरा मुका बहिरा फुलतो. क्षणभराच्या अभिमानाने ज्ञानी सुद्धा वेडा ठरतो. क्षणभराच्या अभिमानाने ज्ञानी सुद्धा वेडा ठरतो. काहींचं जीवन आभारात तर काहींचं स्वागतात जातं. काहींचं जीवन आभारात तर काहींचं स्वागतात जातं. सभेच्या अध्यक्षांना त्याचं सोयीसुद्धा नसतं. सभेच्या अध्यक्षांना त्याचं सोयीसुद्धा नसतं. कुणाची हातावरची फोट, कुणाची हातावरची फोट तर कुणाचे पोटावर हात. कुणाची हातावरची फोट तर कुणाचे पोटावर हात. सरड्याप्रमाणे रंग बदलणारे जनतेचा करतात घात. सरड्याप्रमाणे रंग बदलणारे जनतेचा करतात घात. केवळ एका फोटोसाठी साफसफाईचा बहाणा केला. केवळ एका फोटोसाठी साफसफाईचा बहाणा केला. भ्रष्टाचारी जळमटांचा मोठ्या मनानं स्वीकार केला. भ्रष्टाचारी जळमटांचा मोठ्या मनानं स्वीकार केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक दादोसाहेब इथे आलेले एक कवी आहे. या नात्यानं मला काही लिहिणं आवश्यक आहे असं वाटतं. कारण जागृती हाच उद्देश आमचा आहे. तुमचं रक्षण करणं हाही आहे. तरी आपली सभावाहून चालू साधत वर्दी बोलली हप्त्याला खुर्चीला आला अभिमान. वर्दी बोलली हप्त्याला खुर्चीला आला अभिमान. आजकाल सर्व क्षेत्रात भ्रष्टाचारास मोकळे रान. आजकाल सर्व क्षेत्रात भ्रष्टाचारास निवडणूक आली की पुढारी वाड्यावस्था जवळ करतात. निवडणूक आली की पुढारी वाड्यावस्था जवळ करतात. झालं गेलं विसरून जा अशी धमकी वजा विनंती करतात. झालं गेलं विसरून जा अशी धमकी वजा विनंती करतात. जनसेवा, 10% जनसेवा, 90% भ्रष्टाचार. 10% जनसेवा, 90% भ्रष्टाचार. जगाच्या पाठीवर पुढाऱ्यांचा चमत्कार. जगाच्या पाठीवर पुढाऱ्यांचा चमत्कार.
विश्वासानं ज्यांच्या हाती धुरा आम्ही दिली होती, विश्वासानं ज्यांच्या हाती धुरा आम्ही दिली होती, स्वार्थासाठी त्यांनी सुद्धा नीतिमत्ता सोडली होती, स्वार्थासाठी त्यांनी सुद्धा नीतिमत्ता सोडली होती. सत्तेसाठी पुढाऱ्यांनी जनसेवेचा अर्थ बदलला. सत्तेसाठी पुढाऱ्यांनी जनसेवेचा अर्थ बदलला. भक्ष्यावर लक्ष ठेवून रक्ताचा संदर्भ बदलला. भक्ष्यावर लक्ष ठेवून रक्ताचा संदर्भ बदलला. सौभाग्याचं लेणं आज आरशे बाथरूम सजवीत आहेत. एकेकाळचं फळावरचं ते भलं मोठं कुंकू आणि आजची अवस्था. सौभाग्याचं लेणं आज आरशे बाथरूम सजवीत आहेत. रंगीबेरंगी टिकल्या जणू घरचा धनी शोधित आहेत. रंगीबेरंगी टिकल्या जणू घरचा धनी शोधित आहेत. झोक्यात तो दिलासा, विरहात तो दुरावा. झोक्यात तो दिलासा, विरहात तो दुरावा. बहरलेल्या मैफिलीचा ओळख ही दिली नाही, काय ओळख. श्रद्धेच्या फुलामुळे दोरा मूर्तीपर्यंत पोहोचतो. श्रद्धेच्या फुलामुळे दोरा मूर्तीपर्यंत पोहोचतो. काहीच संबंध नसताना मात्र दोरा भाव खाऊन जातो. काहीच संबंध नसताना मात्र दोरा भाव खाऊन जातो. मानवातील पशु म्हणतात. शून्य समजून विकट हसणं याला मानवातील पशु म्हणतात. वाहणारे अश्रू पुसणं याला मात्र माणुसकी म्हणतात. वाहणारे अश्रू पुसणं याला मात्र माणुसकी म्हणतात. वॉचमन आणि अधिकाऱ्यांनी चक्क डोळे पिटले होते. वॉचमन आणि अधिकाऱ्यांनी चक्क डोळे पिटले होते. चौकशांती समजले की ते ध्यानस्थ बसले होते. चौकशांती समजले की ते ध्यानस्थ बसले होते. गणिताच्या उत्तराप्रमाणे यश कधीच लाभत नाही. गणिताच्या उत्तराप्रमाणे यश कधीच लाभत नाही. तपस्येविना जीवनाला सौंदर्य सुद्धा शोभत नाही. तपस्येविना जीवनाला सौंदर्य सुद्धा शोभत नाही. दृष्टीआड झाल्याशिवाय सृष्टीचं रूप दिसत नाही. दृष्टीआड झाल्याशिवाय सृष्टीचं रूप दिसत नाही. जळून गेल्याशिवाय जीवन जळून कळत नाही. जळून गेल्याशिवाय जीवन जळून कळत नाही. वय श्रेष्ठ की स्वानुभव श्रेष्ठ किंवा सुशिक्षित श्रेष्ठ की सुसंस्कारित श्रेष्ठ या संदर्भात कवी म्हणतो, वयापेक्षा स्वानुभवच माणुसकी तेवत ठेवतो. वयापेक्षा स्वानुभवच माणुसकी तेवत ठेवतो. सुशिक्षितापेक्षा खरंच सुसंस्कारित ज्ञानी असतो. सुशिक्षितापेक्षा सुसंस्कारित ज्ञानी असतो. हल्ली सौंदर्य स्पर्धेचं सगळीकडे देव फुटलंय. या संदर्भात कवी म्हणतो, मंदिर आणि दवाखान्यात जातानाही आज साजेल असा मेकअप दिसतो. मंदिर आणि दवाखान्यात जातानाही आज साजेल असा मेकअप दिसतो. जणू सौंदर्य स्पर्धेत त्यांना विश्वकप मिळणार असतो. सौंदर्य स्पर्धेत त्यांना विश्वकप मिळणार असतो. तीर्थक्षेत्र पिकनिक पॉइंट आज होऊ पाहत आहे. खरोखर ज्यावेळी पायी चालत जात होते त्यावेळेला त्या तीर्थांना महत्व होतं. आता 4 व्हीलर 3 व्हीलर प्रत्येकाच्या गाड्या झालेल्या आहेत गाड्या. परंतु काही पेपरमध्ये बातम्या काही कमी झाल्या नाही. निश्चितच तीर्थक्षेत्राचं रूपांतर पिकनिक पॉइंट मध्ये झालेलं आम्हाला दिसून आलं. त्याविषयीची चारोळी. तीर्थक्षेत्र पिकनिक पॉइंट आज पाहत आहे. श्रद्धेच्या बोलच्याखाली लवाडोंगी साधत आहे. श्रद्धेच्या बोलच्याखाली लवाडोंगी साधत आहे.
समाजकार्याचा आणि त्यांचा सुतराम संबंध नसतो. समाजकार्याचा आणि त्यांचा सुतराम संबंध नसतो. मात्र व्यासपीठ आणि फोटो त्यांचा इरसाल उत्साह असतो. मात्र व्यासपीठ आणि फोटो त्यांचा इरसाल उत्साह असतो. खुर्ची एवढं प्रेम पुढाऱ्यांनी कुटुंबावरही केलं नाही. खुर्ची एवढं प्रेम पुढाऱ्यांनी कुटुंबावरही केलं नाही. विकासाची गंगा दूरच, साधं पाणी नळाला आलं नाही. साधं पाणी नळाला आलं नाही. लाच आणि वशिला याचंच नाव मेरिट आहे. लाच आणि वशिला याचंच नाव मेरिट आहे. जोडलेल्या ट्रू कॉपीज म्हणजे आगामी नाटकाची स्क्रिप्ट आहे. जोडलेल्या ट्रू कॉपीज म्हणजे आगामी नाटकाची स्क्रिप्ट आहे. भ्रष्टाचारी घोटाळ्यांची या क्षणाला वाण नाही. भ्रष्टाचारी घोटाळ्यांची या क्षणाला वाण नाही. देश मोडीत निघाला तरी पुढाऱ्यांना त्याचं भान नाही. देश मोडीत निघाला तरी पुढाऱ्यांना त्याचं भान नाही. काय खावं किती खावं याची कुणा सीमा नाही. काय खावं किती खावं याची कुणा सीमा नाही. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी सुद्धा पुरत नाही. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी सुद्धा पुरत नाही. दारिद्र्य रेषेनं कागदोपत्री बड्या बड्यांना गरीब केलं. दारिद्र्य रेषेनं कागदोपत्री बड्या बड्यांना गरीब केलं. असली गरीब मात्र मोर्चे काढून फुकट दिलं. असली गरीब मात्र मोर्चे काढून फुकट दिलं. पुरावा गोळा करण्यापेक्षा त्यांनी पंचनामाच बदलला होता. पुरावा गोळा करण्यापेक्षा त्यांनी पंचनामाच बदलला होता. कशाला उद्याची चिंता, कशाला उद्याची चिंता. निकाल त्यांच्या खिशातच होता. निकाल त्यांच्या खिशातच होता. गटातटाच्या राजकारणात गावचा विकास राबून गेला. गटातटाच्या राजकारणात गावचा विकास राबून गेला. लोकशाहीच्या नावाखाली कुंपणानेच घोटाळा केला. लोकशाहीच्या नावाखाली कुंपणानेच घोटाळा केला. आजकालच्या पुढाऱ्यांचा राजकारण हा धंदा झालाय. आजकालच्या पुढाऱ्यांचा राजकारण हा धंदा झालाय. जनतेच्या भावभावनांचा घडोघडी सौदा झालाय. जनतेच्या भावभावनांचा घडोघडी सौदा झालाय. हप्ता आणि खंडणीमध्ये तसा फारसा फरक नाही. हप्ता आणि खंडणीमध्ये तसा फारसा फरक नाही. लख सूर्यप्रकाशा सुद्धा न्याय देवता आंधळी नाही. लख सूर्यप्रकाशा सुद्धा न्याय देवता आंधळी नाही. खुर्चीसाठी नवी प्रलोभने बाजारात आली आहेत. खुर्चीसाठी नवी प्रलोभने बाजारात आली आहेत. काळ्यापटू ओठावरी गुलाबी भाषा आली आहे. काळ्यापटू ओठावरी गुलाबी भाषा आली आहे. संक्रांतीपेक्षा निवडणुकीतच हळदी कुंकवाचा मोसम असतो. संक्रांतीपेक्षा निवडणुकीतच हळदी कुंकवाचा मोसम असतो. सौभाग्याच्या लेण्याचा अप्रतिम संगम असतो. सौभाग्याच्या लेण्याचा अप्रतिम संगम असतो. हितसंबंध जोपासताना भ्रष्टाचाराचा जन्म होतो. हितसंबंध जोपासताना भ्रष्टाचाराचा जन्म होतो. प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली क्षणोक्षणी अधर्म होतो. प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली क्षणोक्षणी अधर्म होतो. अलिबाबा 40 चोरांच्या जिथे तिथे लाटा आहेत. अलिबाबा 40 चोरांच्या जिथे तिथे लाटा आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत भ्रष्टाचाराच्या पळवाटा आहेत. प्रयत्न आमचेच होते तरी आधाराची गरज असते. प्रयत्न आमचेच
होते तरी आधाराची गरज असते. मरणोत्तर पुरस्कारापूर्वी घोटभर पाण्याची अपेक्षा असते. मरणोत्तर पुरस्कारापूर्वी घोटभर पाण्याची अपेक्षा असते. सवयीचं व्यसन बनतं तर कौतुकाचा अतिरेक. सवयीचं व्यसन बनतं तर कौतुकाचा अतिरेक. जबाबदार व्यक्तीने किमान सांभाळावा संयम विवेक. जबाबदार व्यक्तीने किमान सांभाळावा संयम विवेक. मनासारखं न होणं हाही ईश्वरी संकेत आहे. मनासारखं न होणं हाही ईश्वरी संकेत आहे. म्हणूनच काल प्रवाहात राम सुद्धा लंकेत आहेत. म्हणून काल प्रवाहात राम सुद्धा लंकेत आहेत. घर मनासारखं मिळेल मात्र शेजारी महाकठीण. घर मनासारखं मिळेल मात्र शेजारी महाकठीण. भल्या मोठ्या कॉलनीमध्ये जगतात सारे संस्कृतीवीन. भल्या मोठ्या कॉलनीमध्ये जगतात सारे संस्कृतीवीन. कवितेच्या गावीचे आम्ही काव्य आमचा श्वास हा. कवितेच्या गावीचे आम्ही काव्य आमचा श्वास हा. जुन्या नव्या स्मृतींचा कवितेचा प्रवास हा. जुन्या नव्या स्मृतींचा कवितेचा प्रवास हा. माझी प्रत्येक चारोळी रसिकांसाठी लिहिलेली होती. माझी प्रत्येक चारोळी रसिकांसाठी लिहिलेली होती. मनाच्या गाभाऱ्यातून ती भैरवी गायली होती. मनाच्या गाभाऱ्यातून ती भैरवी गायली होती. मला वाटतं थंडी जर वाजायला लागली नाही ना चिंब चिंब भिजल्यामुळं चारोळ्यांच्या पावसात जवळजवळ 1 तास पूर्ण सुरुवातीचा प्रास्ताविक वगैरे सगळं सोडून फक्त चारोळ्यांचा पाऊस आपण 1 तास अनुभवला. 1 तास 20 मिनिट 1 तास 20 मिनिटावर चारोळ्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये मानवी मनाचे विविध कंगोरे कशा प्रकारचे असतात, भावभावनांचे खेळ माणसाच्या मनात कसे चालतात हे आपण अनुभवलं. अनुभवलं अशासाठी म्हणतो की प्रत्येक चारोळी आपण ऐकताना आपण त्यात आहोत असं आपण ऐकलं. आपल्याच मनातला एक कप्पा तिने उघडून सांगितला असं आपल्याला वाटलं. माणसाचं मनात एका हिंदी कवीला माणसाचं मन म्हणजे काय असं सांगताना म्हटलंय. म्हणजे माणसाच्या मनाच्या आतल्या कप्प्यामध्ये कोण असतं असं म्हणताना कवी म्हणतोय दिमागी गुहंतकार के ओरांग उटांग असं म्हटलं जातं. ओरांग उटांग ही माकडाची एक जात आहे आणि ती प्रत्येक माणसाच्या मनात दडलेली आहे. फक्त ती केव्हा बाहेर येईल काय सांगता येत नाही. आणि काय माकडाचे जे चाळे असतात ते चाळे करेल हे काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने त्याला हात दडवून ठेवलेला आहे आपल्या मनाच्या कोपऱ्यात. आणि ते ओरांग उटांग कसं बाहेर पडतं किंवा ते कोण कोणते चाळे करू शकतं हे आपण या चारोळ्यांमध्ये आपण ऐकलेलं आहे. मानवी मनाचे कंगोर सगळे स्पष्ट केलेले आहे. माणुसकीचे, प्रेमाचे, राजकीय सद्यस्थितीवर, नैसर्गिक सौंदर्यावर सगळ्या प्रकारच्या भावभावना आज आपण या चारोळ्यांच्या माध्यमातून अनुभवलेल्या आहे. आणि एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आज आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. रमेश माळी उपनगराध्यक्ष कागल नगर परिषद कागल यांच्या हस्ते श्री रासू कांबळे मुख्याध्यापक हिंदुराव खाटके कागल तर श्री सुरेश भोसले सर
यांना माननीय रमेश माळी उपाध्यक्ष अध्यक्ष कागल नगर परिषद कागल यांच्या हस्ते भेट यानंतर माननीय विजय बोंगाळे चेअरमन कागल बँक यांच्या हस्ते श्रीकांत डिग्रजकर सर यांना भेटवस्तू